तर आमच्या पक्षाला एक मंत्रिपद मिळावं, एक MLC मिळावं ही आमची मागणी आहे. एक तर लोकसभेला आमच्या पक्षाला एक जागा ते दिली नव्हती. विधानसभेला आमच्या पक्षाला 2 जागा ते दिल्या, पण त्या न मागितलेल्या जागा ते दिल्या आणि त्या ठिकाणी उमेदवारी आमचे नव्हती. त्यामुळं मला असं वाटतं की माझा पक्ष जो आहे हा छोटा पक्ष असला तरी बॅलन्सिंग पॉवर ठेवणारा माझा पक्ष आहे. RPI मध्ये किती गट असले तरी माझा गट ज्यांच्या बाजूला गेलेला आहे त्यांना सत्ता मिळालेली आहे. काँग्रेस सोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे, राष्ट्रवादीला सत्ता मिळालेली आहे. मी BJP शिवसेनेसोबत आल्यानंतर त्यांना इथं सत्ता मिळालेली आहे. त्यामुळं माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे RPIला एक मंत्रिपद द्यावं अशी आमची मागणी आहे आणि पाहूया. मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे, कारण आम्ही BJPच्या अलायन्समध्ये आहोत. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे नंतर आमच्या महायुतीमध्ये आलेले आहे. तर आता एखादं मंत्रिपद आम्हाला मिळावं आमच्या अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. नितीन राऊत आमचे मित्रच आहेत, काँग्रेस पक्षाचे ते आमदार आहेत उत्तर नागपूरचे, आणि संविधान बदलण्याच्या संबंधातली भूमिका ही राहुल गांधी यांनी सातत्यानं मांडली आणि लोकसभेमध्ये मात्र त्यांचा फायदा झाला आणि लोकांमध्ये गैरसमज झाला की खरोखर संविधान बदलणार आहे का, खरोखर आमचं आरक्षण काढून घेणार आहेत का. पण ज्या नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं भूमिका मांडलेली आहे, संविधान हे मजबूत करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे आणि राहुल गांधी यांनी आमच्या अपोजिशननी हा प्रचार केला आणि त्याचा फायदा त्यांना झाला, आमचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर मात्र झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीमध्ये BJPला क्लिअर मेजॉरिटी मिळाली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा संविधान बदलणार हे पुस्तक दाखवून दाखवून राहुल गांधी यांनी पुन्हा या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रचार केला होता. पण महाराष्ट्रामध्ये भरभरून अशा पद्धतीचं मतदान आम्हाला झालेलं आहे आणि ते आम्हाला का मतदान झालं, आमच्या का 228 पैकी 237 जागा निवडून आल्या याच्या संबंधामध्ये आत्मपरीक्षण करणं हे महाविकास आघाडीची नैतिक जबाबदारी आहे. ते EVM मशीनवरती आता ते EVM मशीनच्या बाजूला आता विरोधामध्ये उठलेले आहे. एवढ्याला लोकसभेला त्यांना एवढ्या जागा मिळाल्या तर आम्ही काय EVM मशीनचा विषय काढला नाही. आम्ही हे सांगितलं की यांनी संविधाना संबंधात असा चर्चा केल्यामुळं दलित असतील, मायनॉरिटीज असतील किंवा OBC असतील असे आरक्षण मिळतंय त्यांना असे लोक आमच्या विरोधामध्ये गेले. पण आता त्यांच्या लोकांच्या लक्षात आलं आमचा आंबेडकरी बौद्ध समाज, दलित समाज, OBC समाज, मराठा समाज या सगळ्या समाजांनी भरभरून आम्हाला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं एकट्या BJPच्या 132+7 जागा 139 जागा त्यांच्याकडे आहेत. 57 जागा एकनाथ शिंदेना मिळालेल्या आहेत आणि त्याच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे यांना 20 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 16 जागा मिळालेल्या आहेत. पवार साहेबांना 10 जागा मिळालेल्या आहेत. अजितदादांना 41 जागा मिळालेल्या आहेत. पण अशा 237 जागा मला मिळालेल्या आहे. त्यामुळं संविधानाच्या संबंधामधली जी काही गैरसमज करण्याची त्यांची भावना भूमिका आहे त्याला लोकांनी नाकारलेला आहे आणि महायुतीला मोठ्या प्रचंड मताने या निवडणुकीमध्ये निवडून आलेला आहे. त्यामुळं ज्याला संविधान मान्य आहे त्याला देशात राहण्याचा अधिकार आहे. ज्याला संविधान मान्य नाही त्यांनी देश सोडून जावं अशा पद्धतीची सूचना माझी आहे. एक तर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या कष्टाने हे संविधान बनवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांवर आणि त्यांच्या समाजावर मोठे अन्याय झाले. अनटचॅबिलिटी देशामध्ये मोठ्या प्रमाणात होती. पण देशामध्ये जे संविधान आहे त्या संविधानातल्या आर्टिकल 17 प्रमाणे देशातली जातीव्यवस्था संपवण्यात आलेली आहे आणि देश अखंड आहे. जरी जाती आणि धर्म भाषा वेगळे असले तरी अखंड भारताची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडलेली आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची सातत्यानं चर्चा जगभरामध्ये आपल्या देशामध्ये होते आणि देशामध्ये आणि जगामध्ये सर्वात जास्त पुतळे कोणाचे असतील तर ते बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. परभणीच्या रेल्वे स्टेशनच्या जवळच असणारा बाबासाहेबांचा भव्य देवळचा पुतळा आहे. त्या ठिकाणी संविधानाचं जे संविधान ठेवण्यात आलेलं होतं काचेमध्ये बंद असणारं हे संविधान होतं आणि सर्वांनी यावं आणि ते संविधान पाहावं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे पुस्तक पाहावं अशाच भावनेनं हे संविधान त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि त्या संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न
झालेला आहे. जो सोपान पवार आहे, या सोपान पवार यांनी 10 तारखेला 4:30 वाजता त्या ठिकाणी येऊन ती काज फोडलेली आहे आणि संविधानाचा अपमान केलेला असल्यामुळं परभणी शहरामध्ये उद्रेक झाला आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. परंतु त्यांनी आपल्या भावना फक्त केलेल्या आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान होत असेल तर आम्ही तो सहन करणार नाही, अशा भावनेनं कार्यकर्ते महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, उद्रेक व्यक्त केलेला आहे. परंतु ज्या पद्धतीनं इतर ठिकाणी जे आंदोलन होतात त्याच्यामध्ये अनेक गाड्या जाळल्या जातात, दुकानं फोडली जातात, पण या प्रकरणामध्ये कुठलेच दुकान फोडलेलं नाही. फक्त त्याचे जे बाहेर जे बोर्ड असतील त्या ठिकाणी ते त्याच्यावर फक्त त्यांनी म्हणजे आपल्या भावना तिथे उद्रेक व्यक्त केलेला आहे. आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांशी माझी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये या आरोपीवर अटॉर्सिटी ऍक्ट लावलेला आहे. परंतु त्यांनी संविधान अशा पद्धतीनं त्याचा अपमान केल्यानंतर त्याच्यावर काही लोकांनी हल्ला केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आणि त्यामुळे जो आरोपी आहे तो नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. पण त्याच्यावरती अट्रॉसिटी ऍक्टचा केस लावलेली आहे. त्यानंतर 298 कलम आहे, 299 कलम आहे आणि 324 इन द ब्रॅकेट 4 अशा पद्धतीचं कलम त्याच्यावर लावण्यात आलेलं आहे. आणि पोलिसांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना हे विचारलं की याचं बॅकग्राऊंड काय आहे. तर त्यांच्याकडून माहिती मिळाली की त्याचं एक किराणा मालाचं दुकान आहे आणि तो मोलमजुरी करतो अशी माहिती मिळालेली आहे. दुसऱ्या बाजूची माहिती अशी आहे की त्याला त्याचं गाव आहे, त्या गावामध्ये त्याची 25 एकर जमीन आहे. ठीक आहे, तो एक त्याचा वेगळा विषय आहे. कुणी असो, तो मोलमजूर करणारा असो किंवा दुकानदार असो किंवा जमीनदार असो, केलेली घटना जी आहे त्याची पूर्ण चौकशी करावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे का याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. मी परवा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये भेटलो आणि मला अशी माहिती मिळाली होती की कोम्बिंग ऑपरेशन पोलीस करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताबडतोब मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब इतर जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की त्यांच्या ऑफिसमधून की कोम्बिंग ऑपरेशन करू नका, इनोसंट लोकांवरती केसेस घेऊ नका, जे फुटेजमध्ये जे चेहरे तुम्हाला दिसतील त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून यांना मिळालेले आहे. आणि त्याप्रमाणे बरेच विद्यार्थ्यांचं निवेदन माझ्याकडे आलेलं आहे. जे विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या तोडफोडीमध्ये नव्हतो, पण त्याच्यामध्ये आमची नावं घेतलेली आहे. त्यामुळं आमच्यावर जी केस गेलेली आहे तर ते मी जिल्हाधिकाऱ्यांनी एसपीना सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना त्यामध्ये आपण अडकवू नये. त्याचबरोबर एक जी महिला आहे वत्सलाताई मानवते, या वत्सलाताई मानवते या महिलेला मोठ्या पद्धतीनं पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि ती अत्यंत अत्यवस्थ अवस्थेमध्ये असल्याची माहिती आहे. त्यामुळं पोलिसांनी जे काय थोडं केलेली आहे म्हणजे त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की या ठिकाणी पोलिसांनी हे कारवाई केलेली आहे त्याची संपूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. मॉबला काबूत आणण्यासाठी प्रयत्न करणं ही त्यांची जबाबदारी जरूर आहे. इनोसंट लोकांना याच्यामध्ये गुंतवू नये अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि आतापर्यंत 300 लोकांवरती केसेस दाखल करण्यात आलेले आहेत असं एसपीने सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये या 2 गाड्या होत्या, त्या 2 गाड्यांची फक्त काचावर तोडण्यात आलेली आहे. म्हणजे आता आम्हीच एकत्र येत नाही ते कसे एकत्र येणार, गट एकत्र आहे तोपर्यंत ते एकत्र येणार कसे. आणि जर एकत्र आले तर माझी पवार साहेबांना अनेक वेळेला मी त्यांना विनंती केलेली आहे, त्यांना ऑफर दिलेली आहे की आपल्यासारख्या व्यक्तींनी मोदींच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी एकत्र आलो पाहिजे. आणि जर शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार जर एकत्र आले तर मला वाटतं की त्यांची जी काय त्यांचं सिंबल आहे आपलं
तुतारी जी आहे ही तुतारी थांबेल आणि हातामध्ये घड्याळ सगळ्यांचे येईल. त्यामुळे अजितदादा आणि पवार साहेब एकत्र आले तर मला वाटतं की चांगली गोष्ट आहे. दोघांना माझ्या शुभेच्छा आहेत. आता अजितदादा पवार तर आमच्यासोबत आहेतच आहे, तर हे दोघे एकत्र आले तर पवार साहेब आमच्यासोबत येतील आणि त्यांचा आम्हाला चांगला फायदा होईल. त्यांच्याकडे 8 खासदार आहेत आणि देशाच्या राज्याच्या विकासामध्ये त्यांचा आम्हाला चांगला त्यांचा अनुभव आम्हाला मिळेल आणि देश अजून विकासाच्या दिशेने पुढे जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.